मी प्रियंका तुमचं स्वागत करते आपल्या व्लॉगमध्ये। तर आज आपल्याला पडदे आणि जुने जे भांडे आहेत झाकून ठेवलेले, खूप धुराळ बसलेला आहे, हे सगळं काही धुवून काढायचं आहे। कारण खूप दिवस झाला, महिना 2 महिने झाले ते भांडे असेच झाकून ठेवलेले। जेवढे लागेल तेवढंच मी वापरतो, बाकीचं ते बास्केटमध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूनच। तर पूर्ण सगळे काही झाकून ठेवल्याचं खूप धुराळ बसला होता। तर आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे। तर तेही चॅनल तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला घरच्या घरी राहून होमिओपॅथिक मेडिसिनची माहिती होईल, आयुर्वेदिक औषधांची सुद्धा माहिती होईल। आणि हे जर व्हिडिओ आवडले तर ह्यालाही सबस्क्राइब करा। चला कामाला सुरुवात करू। तर हे सगळं पडदा वगैरे हे भांडे खूप दिवसाचे होते, जराशी धूळ बसलेली, जेवढे लागतील तेवढे भांडे आम्ही काढून ठेवतो। हे याच्यावरती असं पूर्ण झाकून ठेवतो, तर याला पण धुराळा बसलाय। तर हे सगळं काही आज धुवून काढायचं आहे। अजून पडदे काढायचे आहेत दुसरे पण ऑल, ते सगळं काही झाडून घेतलंय। हा आपला ट्रायपॉड, कारण आपलं अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून, त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे। त्याच्यामुळे मी हा ट्रायपॉड घेतला होता व्हिडिओ काढण्यासाठी। तर ते चॅनल नक्कीच बघा, डॉक्टर प्रियंका नकाते असं नाव आहे आपल्या चॅनलचं। तर हे सगळं क्लीन केलेलं आहे मी सकाळी। हे इकडचं सुद्धा, हे आपले मेडिसिन वगैरे ठेवलेले आहेत। हे बुक्स ना मी सगळे कवर घालून ठेवलेले आहेत कॅरी बॅगनी, कारण धुराळा खूप बसतो त्याच्यानंतर, त्याच्यामुळे झाकून ठेवलेलं आहे। तर सगळ्या भांड्यांना आंघोळ घालून झालेली आहे। ते भाकरीचं कपडा आहे, असंच आम्ही भांड्यावरती स्वच्छ धुवून ठेवतो। आणि हे भांडे आणि इकडं आता हे सगळं काही वरती नेऊन वाळू घालायचं आहे उन्हात। चला जाऊया वरती। तर हे सगळं काही मी वाळवलेलं आहे उन्हामध्ये। डब्बे हे सुद्धा आम्ही ठेवतो वापरायला, वाट्या अशा, कारण लागतं ना कुठेतरी बाहेर आलो गेलो की ही अशा वाट्या आम्ही घेऊन जात असतो। यूज अँड थ्रो टाकून द्यायचं बाहेर गेल्यानंतर, वापरून झाल्यावर भाज्या वगैरे काहीतरी घ्यायला येतात आपल्याला खायला, घरातलं नेलेलं असतं ना डबा तेव्हा। आणि इकडं देखील मी हे डबे वगैरे ठेवलेले आहेत असे काढून, आणि हे देखील मी वाळू घातलेलं आहे, कारण हे नंतर धुवूनच घ्यावं लागतं। आणि कालच पप्पांनी स्लॅब सगळा धुवून काढला होता, त्याच्यामुळं खालीच टाकलेलं आहे। नंतर काय आपण धुवूनच घेतो तसं, त्याच्यामुळं हे सगळं काही इथं टाकलेलं आहे मी। सगळं उन्हात टाकायचं, ऊन येते थोड्या वेळाने। आता इथं संध्याकाळची वेळ आहे, सगळ्या वाट्या ताट सगळं काही वाळून निघालेलं आहे। सगळं मी याच्यामध्ये ठेवणार आहे। हे देखील स्वच्छ धुवून घेतलेले आहे बास्केट। तिकडं डाळी वगैरे सगळं काही गोळा करायचं आहे। चलो काम स्टार्ट करूया। हे एकच घालून ठेवणार आहे मी। बघू शकता सगळं उन्हामध्ये वाळलंय, कडक कडक उन्हामध्ये। तर हे असं सगळं पसारा भरलेला आहे, तिथे कपडे टाकलेले आहेत खाली। आता हे सगळं काही नेऊन मी खाली ठेवणार आहे। चलो चलो चलो, भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये। बाय, टेक केअर।